आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता सर्व समृद्धीच्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला सांगितलं प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य आणि योहानाचे शिष्य होते. आता जी योहानाचे शिष्य जे होते लूकमध्ये 11 मध्ये जर बघितलं तर ती योहानाचे शिष्य प्रार्थना करत असताना येशू ख्रिस्ताचे शिष्य होते. आणि येशूच्या शिष्याने प्रभू येशूला एक प्रश्न विचारले की योहानाचे शिष्य ते जे प्रार्थना करायला शिकले तशी आम्हाला एक प्रार्थना करण्यासाठी तुम्ही शिकवा. तर प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना, आता ही प्रार्थना आमच्या स्वर्गीची बाबाची प्रार्थना आहे. ती प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हर व्यक्तीला ती शिकवलेली आहे. आणि ती प्रार्थना कशी आहे बघ, जर वाचा. मग असे झाले की तो एकांताने तो प्रार्थना करत होता. आता आपण एकांत प्रार्थना करतो. प्रत्येक माणसाला एकांत प्रार्थना करणं गरजेचं असतं. तेव्हा एकांत प्रार्थना करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये अनुभव येतो. आता मध्ये 28 मध्ये दिलेले आपण आता सामुदायिक प्रार्थना आहे. दोघे किंवा तिघे माझ्या नावाने. आता आपण परमेश्वराच्या नावाने आपली वैयक्तिक प्रार्थना अलग असते आणि सामुदायिक प्रार्थना. आता ही जी सामुदायिक प्रार्थना म्हणजे सगळ्यांची प्रार्थना देवासमोर सादर करणे. म्हणजे आम्ही एवढी प्रार्थना शिकल्या म्हणून आम्ही आता तुमची स्तुती गौरव धन्यवाद देवाला देत असतो. आणि ही जी प्रार्थना असते देवाला धन्यवाद देण्यासाठी मंदिरात जमावं लागते की परमेश्वर बघा आम्हाला एवढ्या लोकांना तू योहान 15:16 प्रमाणे निवडला. निवडल्यानंतर ती प्रार्थना आपल्या आठवड्यातून एक वेळ ती सर्व लोकांनी परमेश्वराच्या गौरवासाठी मंदिरात जाऊन परमेश्वराला धन्यवाद 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 दिला. वैयक्तिक प्रार्थना नाही, सामुदायिक प्रार्थना. आणि ही जी सामुदायिक प्रार्थना असते ती देवाच्या गौरवासाठी, म्हणजे तुमच्यासाठी परमेश्वराने काहीतरी चांगले गुण दिले, काय अनुभव दिले, चांगला मार्ग दिलाय, चांगलं शिक्षण दिले, चांगलं नियम दिले. त्यामुळे आपण देवाला धन्यवाद देण्यासाठी त्या मंदिरात जातो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण हा आपल्याला अनुभव घेतलेला आहे आणि घेत आहे. तर शिष्याला जी प्रार्थना शिकवलेली आहे येशू ख्रिस्ताने मध्ये 6:9 पासून, परंतु ह्या लूका 11 मध्ये योहान जो आपल्या शिष्याला जो प्रार्थना शिकवतो तर येशूच्या शिष्याने ती प्रार्थना शिकली. बघितली योहानाची शिष्य कशी प्रार्थना करतो. मग तसंच त्याला वाटलं की ही प्रार्थना आम्हाला पण शिकायचं. आपण अनेक लोक असतात की प्रार्थना शिकायला म्हणजे माझ्या जीवनात काहीतरी चांगल्या गोष्टी याव्यात आणि चांगल्या गोष्टी बनाव्यात म्हणून प्रार्थना असते. आपल्यातले वाईट गुण बाहेर निघतात, प्रार्थनेमध्ये चांगले गुण येतात. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्याने एकाने त्यांना म्हटले प्रभूजी जशी योहानाने. आता योहान जो होता बरोबर, योहान कोण होता? येशू ख्रिस्ताचा मावस भाऊ, बलिशेबेचा पुत्र होता. आता ही जी प्रार्थना त्याला परमेश्वरी शिकवली. येशू कोण आहे, येशू काय करणार आहे याविषयी अगोदर योहानाला पाठवलेलं 6 महिन्यामध्ये पूर्वीच्या गोष्टी. आणि योहान पश्चातापासाठी फिरला गेला. आणि येशू ख्रिस्त पश्चाताप करणाऱ्यांना परिवर्तन करून परमेश्वराची उपस्थितीचा मार्ग दाखवतो. तर
तर ही जी प्रभू येशूने ज्या गोष्टी शिकवलेल्या होत्या, योहानाने ज्या गोष्टी शिकवलेल्या होत्या ते पाळणं. आता आपण क्रिसमस साजरा केला लोकांनी, बरोबर ना? आता क्रिसमस म्हणजे नक्की कोणता होता? येशू ख्रिस्ताने 17:18 मध्ये आपल्यामध्ये आत्मा घातला आणि आत्म्याने आपल्याला ख्रिस्त बनवलं. बेटा पहिल्या उत्पत्ती 1:27 मध्ये देवाचं प्रतिरूप होतं आणि ते प्रतिरूप आदाम होता आणि आदामाने पाप केलं म्हणून प्रतिरूप बिघडलं. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त मानव अवतार म्हणून पवित्र मरियेच्या आणि ती स्त्रियामध्ये धान्य म्हटले. आपण रोजरी भक्ती प्रार्थना करतात त्याच्यामध्ये तुम्ही अनुभव घेतात, पवित्र मध्ये देवाच्या माते आम्हा पाप्यासाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती करा. योहानमध्ये 19 अध्यायामध्ये 25 आणि 26 मध्ये ही पवित्र जी मरिया म्हटलेली आहे, ती सर्व मानव जातीची आई म्हटलेली. तिला आई म्हणून शब्द वापरतात. आपल्यामध्ये माऊली तिथून बघतात तेव्हा माऊली बसतात, पण ती माऊली नाही, ती आई आहे. या शास्त्रात स्पष्ट रूपानं दिले तिला आईचं रूप. आणि तुम्ही आमच्या स्वर्गीय बाबा प्रार्थना करता तेव्हा आमच्या स्वर्गीय बाबा, आता बघा काय सांगतो तिकडे बघा, आपला स्वर्गीय बाबा, मग तशी ही स्वर्गीय आई आहे. तुला माहितीये की अब्रामाची बायको सारा होती, तिला म्हटलेलं आई जननी, म्हणजे ती आई म्हटलेली आहे कारण तो विश्वासाचा पिता होता. अब्राम जो होता तो विश्वासाचा पिता आणि स्वर्गीय पिता हा प्रभू येशूच होता. 22:13 अल्फा ओमेगा पहिला व शेवट. म्हणून हे आध्यात्मिक शिक्षण जे आहे आपलं, हे जर देवाच्या शिक्षणानुसार 2 शिक्षण आहे, एक शारीरिक शिक्षण, एक आत्मिक शिक्षण. शारीरिक शिक्षण कष्टमय, आध्यात्मिक शिक्षण प्रार्थनेमय. तर बघा येशूची शिष्याने जेव्हा आध्यात्मिक शिक्षण घेतलं तेव्हा प्रभू जवळ जाऊन त्यांनी प्रार्थना कशी करावी, आम्ही देवाच्या जवळ कसं राहू, देवाची इच्छाप्रमाणे कसं वागावं, ह्या पद्धतीने त्यांनी ती प्रार्थना शिकवली. पुढे काय सांगते बघ, योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली. आता आपण बघा मुलांना शिकवतो, पण ती मुलं प्रार्थना येतात आणि शिकतात. लहानपणापासून आई वडील शिकवतात. अनुवाद 11 ते 18 पासून दिले. आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आध्यात्मिक गोष्टीचं शिक्षण, कारण जी आई जे बोले तेच बाळ, कारण लहानाचं मोठं करणारी आई आणि वडीलच असतात. बाप कमवतो, आई त्यांना शिकवण देते, आई त्यांना मार्गदर्शन. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा आपलं स्वतःचं बलिदान परमेश्वराच्या हातात दिलं तेव्हा योहान 19 अध्याय 25 व 26 तेव्हा या जगासाठी ती आई दिली, शिष्याला आई दिली. त्यांना त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कामधंदा दिला, पण पवित्र कुटुंबाने आणि हे पवित्र राज्याविषयीचं जे शिक्षण आहे हे शिक्षण पवित्र आत्म्याच्या वाढीचं आहे. म्हणून या शिक्षणाबाबतीत जेव्हा आपण एक अनुभव घेतात किंवा त्याचा ज्ञान घेतात, जर आपण आध्यात्मिक शिक्षण नाही घेतलं तर आध्यात्मिकची ओळख सुद्धा आपल्याकडे येत नाही. म्हणून प्रभू येशूने जी प्रार्थना शिकवलेली ती कशी शिकवली जरा बघा. तो कसे दे तसे तुम्ही आम्हाला पण ही प्रार्थना शिकवा. आता योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवलं, त्याच्यानंतर शिष्य जे आहेत ते येशूला सांगतात आम्हाला पण ही प्रार्थना शिकवावा. आता त्यांनी प्रार्थना कशा पद्धतीने शिकवली जर लक्ष दे. तो त्यांना म्हणाला तुम्ही प्रार्थना करा, काय सांगते, तुम्ही प्रार्थना करा तेव्हा तुम्ही असे म्हणा. आता आपला स्वर्गीय बाप कुठे आहे? स्वर्गात. आता योहान 14:2 मी तुम्हासाठी जागा तयार करायला गेलो. आता ही जी जागा आहे, आपण प्रार्थनेने जीवन जगतो, प्रार्थना करतो, देवावर विश्वास ठेवतो, विश्वासाप्रमाणे जगतो आणि चालतो, तेव्हा प्रभू येशूच्या द्वारेच आपल्याला स्वर्गात जागा मिळते. कदाचित आपल्याला वाटतं की
की स्वर्गात जागा नाही. स्वर्गात जागा आहे. आपल्यासाठी आहे. हर प्रार्थनेमध्ये जीवन जगणारे, राहणारे, प्रार्थनेवर विश्वास ठेवणारे अशा सर्व मानव जातीसाठी परमेश्वराने त्यांच्यासाठी जागा दिलेली आहे. तुझे नाव पवित्र मानले जावे. आता देवाचं नाव जर पवित्र नसेल तर कसं म्हणणार? म्हणून त्यांनी काय सांगितले, तुझे नाव पवित्र मान. कारण त्यांनी काही पाप केलं होतं. तो पूर्णपणे पवित्र आत्म्याने होता, मार्गाने होता, शिक्षणाने होता, नियमाने होता, कार्याने होता, अद्भुत गोष्टीने होता. आणि ह्याच परिस्थितीमध्ये आपल्या प्रत्येकाला त्याचा मार्ग जोडणं गरजेचं होतं. आता जो पवित्र जो आत्मा आहे त्या आत्म्याच्याच द्वारे आपल्याला पुढे भविष्यात प्रवास करायचा. स्वर्गीय बाबाची प्रार्थना शिकवलेली येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला आणि त्याचं राज्य म्हटलं. असे ते तुझे राज्य यावं. देवाचं राज्य कसं आहे? या युगाचं नाही, दयेचं, प्रीतीचं, शांतीचं, समंजसपणाचं, समजून घेणार समंजसपणा आत्मा आपल्याला मिळाला पाहिजे. आता जर हा समंजसपणा आत्मा नसेल तर आपण देवाच्या राज्याची जाणीव किंवा ओळख करून घेणार. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर सुद्धा तुमची इच्छेप्रमाणे हो. आता आपली इच्छा नाही. आपण नेहमी सांगतो माझी इच्छेने झालं पाहिजे. नाही, कोणत्याही माणसाला स्वतःची इच्छेने कधी जगता येत नाही. फक्त प्रयत्न करतो माझ्या इच्छेने मी करू का, माझ्या इच्छेने नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसारच आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं होतात. आता जर मी देवाच्या इच्छेने चालले नाही तर देवाची कृपा तुमच्यात प्रवेश कसा करा? आपल्या संपूर्ण कुटुंबमय जीवन जगताना देवाच्या इच्छेनुसारच आपल्याला त्याचे राज्य, त्याचे मान. आमची रोजची भाकर. आता तुम्ही विचार करा, म्हणजे 6:25 पासून ते 34 पर्यंत वचन दिलेले आहे. आता तुम्ही विचार करा की आपण उद्याचा ना परवाचा ना पुढच्या वयाचा म्हणजे पुढच्या विचाराचा मध्ये धावत असतो. नाही, पुढचा विचार आपण करतो. एका दिवसाचं आपल्याला माहिती नाही काय घडणार आहे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, रोजची भाकर आहे ना ती पक्ष्यांकडे बघ. त्यांनी निवड कुठे ठेवले का सकाळीसाठी? नाही. आपलं अगोदरच ऍडजस्टमेंट असतं, त्याचं तसं नाही. सकाळ उगवलं आणि एकदम फ्रेश खाणं त्याला मिळतं. मला सांगा, आता आपल्याला झाडांची आणलेली फळं किती दिवसापर्यंत राहतात काय माहिती नाही, पण ती खायचीच. त्यांना नाही, म्हणून आपण आजारी पडतो. आपल्याला आजार यासाठीच आहे की आपण उरलेलं खातो. रोज आम्हाला दे. आणि खरोखर परमेश्वर रोज आपल्याला रोजची भाकर देतो आणि रोजच्या भाकरीद्वारे आम्ही खूप समाधानी आणि शांतीदायक आपलं जीवन रोजच्या रुटीनमध्ये प्रवास करतो. आणि आम्हाला आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू. आता वाईट काय आहे त्याच्यातून बाजूला घ्यायचं. आपल्यामध्ये वाईट नाहीच असं समजतं. वाईट म्हणजे काय?
माझं पाप. योहानाच्या पत्रामध्ये तसं दिलेलं तो खोटं बोलतो. आता आपण जेव्हा खोटं बोलतो म्हणजे कुठेतरी चुकीच्या प्रश्नामध्ये प्रवास करतो. मी पापी असं बोलतो. पेत्राने बघा तो 5 अध्यायामध्ये ज्या गोष्टी बघितल्या सेना मिळाल्यानंतर सेना मी पापी. यशाया 1:15 मध्ये दिले आपले हात रक्ताने. आता तुम्ही कधी कधी विचार करा, प्रार्थनेला येतो आपण आणि आपण कसं माझा धंदा होत नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही. तुझ्यामध्ये पाप आहे ते तू मनापासून जर काढलं नसेल ते तू विषय सोडून कधीच आपली प्रगती होणार नाही. कारण ते पाप खेचते मागून जाऊन दे प्रगती कर. आता आपल्याला ते 9 पासून एक शिक्षण तिकडे येशू ख्रिस्त प्रार्थना शिकवतो अशी बोलले. तुम्ही ह्याच प्रकारे अशी प्रार्थना करा की आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य यावं, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर सुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला देतो. कोणाला नाही सांगितलं आता जेवतील ना, नाही उपास आहे तरी काय सांगितलं, रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या ऋणास सोडलेला आहे तशी आमची ऋणी आम्हाला सोड. आम्हाला परीक्षेमध्ये आणू नकोस, आम्हाला सगळं वाईट आहे त्याच्यापासून सोडो. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. काय सांगते, राज्य, गौरव आणि सामर्थ्य हे तुझं परमेश्वराचंच आहे. हालेलुया. आता तुम्हाला राज्य, गौरव आणि सामर्थ्य जे मिळालेलं आहे की परमेश्वराने का दिलेलं आहे? काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडावं, तुमच्या जीवनामध्ये बदलावं, तुमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये राहावं, परमेश्वराची उपस्थित राहावं आणि परमेश्वराच्या मार्गानुसार आपल्या जीवनामध्ये पवित्र कार्य करण्याची कृपा, शक्ती, शांती, आनंद, ज्ञान, दान, वरदान हे आपल्याला मिळालं. परमेश्वराने जर आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे वापर करणं गरजेचं आहे. देव जीवनामध्ये बघा, तुम्ही विचार करा, कोणत्याही व्यक्ती चांगलं करायला जर अडचण तुमच्या पुढे येते, हे धार्मिक जीवनामध्ये शिक्षणाचा मार्ग आहे. कारण पृथ्वीवर सैतान, बरोबर, मत्तेमध्ये 4 अध्यायामध्ये तुम्हाला 1 पासून वचन दिलेलं आहे. तो शैतान जो आहे ना, तो काय सांगतो, सर्व हक्क मला मिळाला. येशूला सांगतो अधिकार. ते 11:27 मध्ये प्रवेश सांगतो सर्व अधिकार माझ्या परमेश्वर. कारण त्यांनी पृथ्वीवर माणूस होता ना, आदाम आणि एवा, त्या दोघांना पकडले. पण परमेश्वराने पवित्र मर्यादा आणि येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर हक्क दिला आणि तेच विद्यमान म्हणून या जगाचे आपल्या मानवजातीसाठी म्हणून जो प्रार्थनेत आहे आणि तुम्ही प्रार्थनेत राहणार तेवढं परमेश्वर तुम्हाला संरक्षण देणार. पण जे प्रार्थनेत नाही, प्रार्थनेमध्ये जीवन जगणार तर संरक्षण आहे आपल्याला, तुष्टाईचं संरक्षण. तिकडे हजारो लोकांमध्ये समुदाय जे जोडलं जातं. आपण परमेश्वराबरोबर नातं जोडलं पाहिजे.
तुम्ही जोडतील, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करेल, परमेश्वर तुम्हाला मदतीचा हात देईल. हात कुठे होता? परमेश्वराच्या राज्यात होता. हात कुठे होता? पवित्र कार्यामध्ये होता. हात कुठे होता? पवित्र सामर्थ्यामध्ये होता. माणसाच्या जीवनामध्ये अनेक शिक्षणाचा एक हात असला पाहिजे. तो म्हणजे प्रेमाचा, दयेचा, शांतीचा, समजसाना समजून घेण्याचा. जसं तुम्ही देवाशी एक असता, देव तुमच्याशी एक असतो. या मार्गाचा अर्थ लोकांना नाही. फार कठीण परिस्थितीचा अनुभव आहे आणि हे जे अनुभव आपल्याला घ्यायचे आहेत ते परमेश्वराच्या इच्छेनुसार घ्यायचे. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेने आपल्या जीवनात जेव्हा प्रवास करणार आहे तर परमेश्वरच तुम्हाला त्याच्या मार्ग, त्याचं शिक्षण, त्याची नियम किंवा त्याच्या विधी तुम्हाला उत्पन्न करतात. कधी कधी आपल्याला सत्याची जाणीव नसते, त्यामुळे सत्य काय, मार्ग काय, शिक्षण काय, नियम काय समजत नाही. परमेश्वर प्रत्येक माणसाला शब्दाद्वारे, कृत्याद्वारे बोलतो. कारण मध्ये 12:36 आपल्या प्रत्येक शब्दाची जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपली कर्म चांगली असतात त्याच्याने माणूस मेल्यानंतर त्याची आठवण दिली जाते. म्हणून प्रत्येक माणसाला बघा, माणूस जिवंत असतो तेवढं त्याला वाटत नाही, पण मेल्यानंतर त्याला एक गोष्टीची आठवण होते. का होते? की त्याने चांगली कर्म केली. तो आत्मा आपल्याला जागा देतो. योहानमध्ये 14:26 मध्ये पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल, तो जागा करतो. आपल्या प्रत्येकाला जाणीव असलीच पाहिजे. कृत्य म्हणजे कृत्य, माणसाची कर्म केलेली आहे त्याची जाणीव, त्याचा मार्ग, त्याचं शिक्षण किंवा त्याचे नियम आत्मपरीक्षण करणं आपल्या सगळ्यांना गरजेचं. जो देवावर श्रद्धा आहे आणि ज्याचा विश्वास आहे तो मनुष्य कधीच कमजोर पडत. हर संकटामध्ये परमेश्वर आपल्याला मदत करतो. 15व्या वचनात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तो तुझा धावा करेल, मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्यांच्या जवळ राहील, मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन. संकटात मी तुला मदत करेन. परमेश्वर आपल्या हर संकटाला मदतीचा हात देतो. आपलं जीवन सगळ्याशी चांगलं, सगळ्याशी सगळ्याबरोबर चांगलं, कारण देवाचं शिक्षण ते घ्या. सगळ्या प्रीती करा, सगळ्यांना क्षमा करा, देव बघा. कधी पण आपल्या जीवनामध्ये देवा विषयावर विचार करतो. माझ्या जीवनामध्ये मी नेहमी काय करतो, मनात ठेवतो. तर देवाने मरिया मातेने मनन केलं, मनात ठेवलं, प्रभू येशूने सगळं मनात ठेवलं. चांगलंच घ्या, वाईट काय करते त्याकडे लक्ष देऊ नका, ते तुम्हाला चावेल. आता बघा, अंगात खास करायला लागले की ते खास करतं तिकडेच लागेल, बाकी कुठल्या शरीराला लक्ष नाही ना. नाही नकून ते मारणार नाही, नकून मारस. माणसाचा स्वभाव प्रेम, दया, समाधान आणि शांती हे पाहिजे. देवाची इच्छा काय नाही, योजनेनुसार चालणं, देवाच्या इच्छेनुसार चालणं. म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे देवाची इच्छा. मग देवाची इच्छेनंतर रोज सांगायचं, प्रभू माझा आत्मा शरीर मी तुमच्या हातात आहे, तुमच्या इच्छेने माझं रोजचं जीवन झालं. मग त्याला वाटेल ते. 23:39 2 चोर होते, जरा एक बघूया काय दिलं त्यांनी.
एकाने त्यांची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तू स्वतःला आम्हालाही वाचव. समाजात हे शिक्षण आहे. दुसऱ्याने त्याचा निश्चय करून म्हटले, आपण ही शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाही का? आम्ही तर शिक्षासाठी भोगे आहे. आपल्या कर्माची फळं आम्ही खरोखर भोगत आहे, परंतु त्यांनी काही अयोग्य केलेलं नाही. तो म्हणाला, ओ येशू, आपल्या राज्यामध्ये जेव्हा याल माझी आठवण करा. तुम्ही भाग घेतला, चांगलं करणाऱ्या माणसाचा भाग घेतो ना, त्याला स्वर्ग राज्यामध्ये त्याला प्रवास मिळतो. तर तुम्ही माझा आहे प्राथमिक जीवन जगतो, भाग घेतला, तुम्हाला परमेश्वर त्या राज्यात तुम्हाला सन्मान करणार, किंमत देणार. कारण धार्मिक माणसाच्या योजनेनुसार तुम्ही आध्यात्मिक गोष्टीचा सन्मान केला. येशू त्याला म्हणाला, मी खरं आहे ते सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखामध्ये शांतीत राहशील. तरी दिसेल आज तू माझ्या बरोबर सुख लोकात. मनुष्य स्वर्गात राहणार आहे. आता तुम्ही इकडे आहेत ना सुख लोकात, मग तसंच तिकडे नाही. ते 16 अध्यायामध्ये 18 पासून तू पृथ्वीवर मोकळं करशील तर स्वर्गात मोकळं केलं जाईल. तू पृथ्वीवर जे काही बांधलं जाईल ते स्वर्गात बांधलं जाईल. म्हणून महत्व काय शिकायचं, आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या कर्माची परमेश्वरी कशी द्यावी, कसं बनवावं, आपण कशी प्रार्थना करावी. परमेश्वरी शिष्याला ज्या प्रार्थना शिकवल्या त्याच प्रार्थना आपल्याही जीवनामध्ये अशा असाव्या. आणि आपण परमेश्वरच्या आध्यात्मिक मार्गात पश्चाताप करून पापाची कबुली करून सर्व भावावर विजय मिळून परमेश्वरची इच्छा प्रमाणे चालण्यास कृपेचं दान मिळावं अशी प्रार्थना. सर्व लोकांना सर्व भेटलो आशीर्वाद आहे. सर्व मानवासाठी आपल्याला प्रार्थना करते. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.